एक मोठी बातमी समोर येतेय। निवडणूक आयोगाने शिष्टमंडळाला भेटीला अखेर बोलवलेला आहे। बऱ्याच वेळापासून शिष्टमंडळाने 2.5 तासांच्या वेटिंग नंतर शिष्टमंडळ हे भेटीला गेलेला आहे। या क्षणाची ही मोठी अपडेट समोर आली आहे। शिष्टमंडळाच्या कडक भूमिकेपुढे आयोगाने माघार घेतलेली आहे। निवडणूक आयोगाने शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलवलंय। तब्बल 2.5 तासांच्या वेटिंग नंतर शिष्टमंडळ हे भेटीला गेलेला आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, तब्बल 2.5 तासानंतर भेटीसाठी बोलवलेलं आहे। कारण सुरुवातीला ज्या पद्धतीने हे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आलं आणि आयोगात आल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं तर फक्त 2 प्रतिनिधींना निवडणूक आयोग जे आहे भेटीसाठी वेळ देईल। मात्र त्यानंतर जर आता पाहिलं तर सर्व शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की या सगळ्याच्या दरम्यान फक्त 2च प्रतिनिधी भेटतील आणि आजची जी भेट आहे ते 3 भेटतील आणि आजची जी भेट आहे ते 3 केंद्रीय निवडणूक आयुक्तांसोबत आहेत। एक म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 आयुक्तांसोबत ही भेट आहे। आणि ही भेट अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे की राज्यामध्ये आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे। त्या अगोदर ही भेट होत आहे आणि भेटीमध्ये निवडणूक आयोगाकडे हे सांगण्यात येणार आहे की महाराष्ट्रातील जी यादी आहे ती यादी सदोष आहे, यामध्ये दोष आहेत आणि ती व्यवस्थित करण्यात यावी। याच्यामध्ये दुबार नावं आहेत, अनेक ठिकाणी डुप्लिकेशन आहे, ते दुरुस्त करूनच मतदान व्हावं अशी मागणी हे शिष्टमंडळ करणार आहे। या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसच्या वतीनं अतुल लोंढे पाटील आहे, ठाकरे गटाच्या वतीनं जर पाहिलं तर अनिल देसाई आहेत, अरविंद सावंत आहे, मनसेच्या देखील नेत्यांचा समावेश आहे। त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आहेत। त्याचबरोबर जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं देखील झा म्हणून आहेत, ते देखील उपस्थित आहेत। ते एकंदरीत 6 लोकांचं हे शिष्टमंडळ आहे, ते भेटीसाठी गेलेलं आहे। भेटीमध्ये महाराष्ट्रातील निवडणूक यादी जी आहे ते दुरुस्त करण्याचे म्हणणं आहे ते मांडण्यात येणार आहे। आता ते निवडणूक आयोग मान्य करतो का? कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षापासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी प्रशासकीय नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे, लोकल बॉडी इलेक्शन झालेले नाहीये आणि आज जर अशा पद्धतीने या याद्यामध्ये डुप्लिकेशन जे झालेले आहे ते दुरुस्त करण्यासंदर्भामध्ये भूमिका घेतली तर निवडणुका अधिक पुढे जाऊ शकतात। या सगळ्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत। जानेवारीपर्यंत या सगळ्या निवडणुका 31 पर्यंत ह्या निवडणुका घेणं अपेक्षित आहे। त्यामुळे या सगळ्या आदेश आहेत, एकीकडे 2 स्वायत्त संस्था, एक सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आहे, दुसरीकडे निवडणूक आयोग आहे, त्यांना निवडणुका घेणं अपेक्षित आहे। निवडणूक आयोगापुढे नेमकी काय भूमिका मांडली जाते ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।